नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र परीक्षा 2024ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. आजच झालेला हा आपला पेपर आहे आणि ह्या पेपरला आपल्याला किती मार्क्स मिळाले ते आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. बघा, आपला हा 80 गुणांचा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाची वेळही दिलेली होती. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे, तो आपण वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या कृती आपण पूर्ण करायच्या आहेत. बघा, पहिली कृती, पुढील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. सुसंस्कृतपणाचा कडेलोट. त्याचं उत्तर आहे सुसंस्कृतपणाचा अगदी शेवटचा उच्चांक. घाऊक आभार म्हणजे एकदमच सर्वांचे सर्व गोष्टींबद्दल आभार. चूक की बरोबर ते लिहा. आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. उत्तर आहे बरोबर. भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते. उत्तर आहे चूक. 3. आभार खोटे वाटू लागतात कारण अति झाले म्हणून, अस्थानी झाले म्हणून. त्यानंतर आभार मानणे या शिष्टाचाराविषयी तुमचे मत लिहा. बघा, त्याचं उत्तर या ठिकाणी या पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. एकंदरीत हा प्रश्न पहिल्याचा आ भाग आपण या पद्धतीने सोडवायचा आहे. तेव्हा आपल्याला या प्रश्नाचे 8 पैकी 8 गुण मिळतील. ओके, पुढचा प्रश्न पाहू आपण. आ भाग 8 गुणांसाठी उतारा वाचून सूचनेप्रमाणे कृती करा. बघा, या ठिकाणी अजून एक उतारा दिलेला आहे आपल्याला, लिले हार्लेचा हसरे दुःख या पाठावरचा, आणि त्यावर आधारित कृती आपल्याला विचारलेल्या आहेत. पहिली कृती, रंगमंचावरील पडदा दूर होताच प्रेक्षागृहात झालेला बदल. 2 बदल लिहायचेत. पहिला, प्रेक्षागृह एकदम शांत झाले आणि दुसरं, प्रेक्षागृहातली कुजबूज थांबली. त्यानंतर आकृती पूर्ण करा. आईच्या गाण्यावर चार्लीचं वर होणारा परिणाम. आईच्या गाण्यात त्याची तंद्री लागली आणि तिच्याकडे प्रेमाने बघत निश्चल उभा राहिला. तिसरं, उतार्यात आलेले इंग्रजी शब्द लिहा. स्टेज, मॅनेजर, विंग, कॅन्टीन, म्युझिक हॉल. त्यानंतर चौथं, हसरे दुःख या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. बघा, तो अर्थ या ठिकाणी या पद्धतीने लिहायचा आहे. अशा प्रकारे हा आ भाग पूर्ण करायचा आहे. त्यानंतर ई भाग. एक उतारा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावर आधारित 4 गुणांसाठी आपल्याला 3 कृती विचारलेल्या आहेत. बघा, पहिली कृती, दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू. आवते, हत्यारे, दागदागिने, चूल. त्यानंतर विज्ञानाच्या उगमाला कारणीभूत ठरलेल्या 2 कला. एक शिल्पकला आणि दुसरी स्थापत्यकला. 3. भांडी कुंडी यासारखे 4 शब्द लिहा. चहा पाणी, शेजारी पाजारी, कपडे लत्ते आणि बाडबिस्तर. बघा, आपण पेपरवर या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहू. अशा पद्धतीने हा पहिल्या प्रश्नाचा ई भाग पूर्ण करायचा आहे आणि 4 पैकी 4 गुण मिळवायचे. पुढचा प्रश्न दुसरा, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. वनवासी कविता आपल्याला या ठिकाणी दिलेली. त्यानंतर या कवितेवर आधारित कृती पहा. कवितेत आलेले प्राणी: वाघ, सिंह, वानर आणि ससा.
दुसरं, चौकटी पूर्ण करा. आदिवासी मुले ही भाजी खातात, भोकराची. दुसरं, आदिवासी मुले हे नेसून नाचतात, घोंगडी. या पद्धतीने आपण या रिकाम्या चौकटी पूर्ण करायच्या आहे. त्यानंतर पुढं, कवितेत आलेल्या शिखराचे नाव, कळसुबाई शिखर. आणि कवितेत आलेल्या नदीचे नाव, प्रवरा नदी. पुढं, आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते, याविषयी तुमचे विचार लिहा. बघा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर. आदिवासी समाज आणि जंगल याविषयी अतूट नाते. या पद्धतीने हा प्रश्न कंप्लीट करायचा आहे. पुढचा, कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सोडव. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा, पहिलं, आपुले जगणे आपली ओळख आणि निरोप या 2 कविता दिलेल्या आहेत. दोघांपैकी एका कवितेवर आधारित हे दिलेले 4 मुद्द्यांचं वर्णन आपल्याला करायचं आहे. बघा आता, आपुले जगणे आपली ओळख याचे कवी आहेत संदीप खरे. कवितेचा विषय आपले जगणे आपली ओळख. कवितेच्या आवडलेल्या ओळी, या कवितेच्या कोणत्याही 2 ओळी लिहायच्या आहेत. आणि कविता न आवडण्याची कारणे म्हणजेच किंवा आवडण्याची कारणं, ही कविता मला खूप आवडली कारण की यावर मानवी जीवनाचं जगण्यावर आधारित माहिती दिलेली आहे. बघा आता, या विद्यार्थ्याने याचं उत्तर कसं लिहिलं आहे. या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्थूल वाचनावर आधारित कोणत्याही 2 कृती सोडवा 4 गुणांसाठी. 1, बिग 5चे थोडक्यात वर्णन करा. बघा तो प्रश्न आणि त्याचं उत्तर. त्यानंतर विश्वकोश यासाठी पाहावा. ज्ञानविषयक गरजा वाढवण्यासाठी, अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी आणि कुतूहलास इष्टवळण लागण्यासाठी. बघा, या 3 गोष्टी या पद्धतीने लिहायच्या आहेत. त्यानंतर विभाग 4, व्याकरण विभाग. बघा, पहिलं, पुढील ओळीतील अलंकार ओळखा व लक्षण लिहा. रतीहून सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान तुला. या वाक्यातला अलंकार आहे व्यतिरेक अलंकार आणि लक्षण आहे, जेव्हा उपमेय हे उपमानाहून श्रेष्ठ असते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. पुढचा आहे, पुढील ओळीतील मात्रा मोजून वृत्त ओळखा. वृत्त आहे मात्रा वृत्त आणि मात्रा आहेत 19. रस ओळखा. दिवा होऊनी उजळ जगाला. रस आहे शांत रस. आपुल्या आपुल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. रस आहे करुण रस. शब्दसिद्धी. तत्सम शब्द लिहायचे, कन्या, पुत्र, पिता, पुष्प. आणि देशी शब्द लिहायचे, वांगे, झोप, चिमणी, डोळे, झाड. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द लिहा. कठोर, दयाळू, अबोल, पोलका. लिंग ओळखा. सामने, पुल्लिंग, खुर्ची, स्त्रीलिंग. पारिभाषिक शब्द ओळखा. ऑपरेशन, शस्त्रक्रिया. टेन्शन, चिंता, काळजी. विरामचिन्ह वापरायचे. बांधकाम कसले आहे, प्रश्नचिन्ह. गुलाब, जास्वंद, मोगरा, स्वल्पविराम त्या ठिकाणी. ही माझी आवडती फुले आहेत. त्यानंतर प्रश्न 5वा, खालील वाक्प्रचारांचा योग्य वाक्यात उपयोग करा 2 गुणांसाठी. 1, पदार्पण करणे, प्रवेश करणे. शालेय स्नेहसंमेलनात परीने स्टेजवर पदार्पण केले. दुसरं, अवहेलना करणे, अनादर करणे. वाक्य, गुणवान माणसाची अवहेलना करू नये. या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. बघा आता आपण याची उत्तरं पाहू पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहिलेली आहे. बघा, हा विभाग 4. पहिला अलंकाराचा प्रश्न, नंतर वृत्ताचा,
रस, शब्दसिद्धी, तत्सम शब्द, देशी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग ओळखा, पारिभाषिक शब्द, विरामचिन्हांचा वापर, त्यानंतर वाक्प्रचार, आता पुढचा प्रश्न आहे उपयोजित लेखनाचा। 6 गुणांसाठी आपल्याला एक पत्र या ठिकाणी दिलेले आहे। बघा, पुढील चित्र पहा आणि त्याखालील कृती करा। जांभूळवाडीतील स्त्रियांना पाण्यासाठी काय करावे लागते याविषयी ग्रामस्थ मंडळाला विनंती करणारा पत्र लिहा, किंवा गावात पाणी मिळत नसल्याने स्त्रियांच्या अतोनात हाल होत आहेत त्याबद्दल तक्रारपत्र लिहा। बघा, हे पत्र तक्रारपत्र या पद्धतीने लिहायचे। नंतर पुढचा विषय सारांश लेखन करायचे। किंवाला पहिला जो काही अपठित गद्य उतारा आहे त्याचं सारांश लेखन करायचे तुम्हाला। बघा, हा अश्मयुगाचा आणि 6 मार्क्स मिळवायचे। किंवाला आहे तो प्रश्न, पत्र लिहा किंवा सारांश लेखन करा। पुढचा आ भाग बघा, जाहिरात लेखनसाठी 12 गुणांसाठी 2 कृती आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत। त्यानंतर बातमी लेखने 3 जानेवारी रोजी सरस्वती विद्यालय नाशिक या शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्याबद्दल बातमी। बघा, ही बातमी या पद्धतीने आपण ही बातमी पूर्ण करायची। पुढचा प्रश्न आहे कथालेखन। प्रकाश आणि अनवरची कथा आपल्याला पूर्ण करायची 5 गुणांसाठी। या ठिकाणी अपूर्ण कथा दिलेली ती आपण पूर्ण करून लिहायची। बघा, ही कथा या पद्धतीने ही कथा पूर्ण करायची। त्यानंतर पुढचा विषय आहे निबंध लेखन। 8 गुणांसाठी निबंध दिलेला आहे। 2 निबंध विचारलेले। पहिला प्रसंग निबंध आहे, काही माहिती दिलेली ती वाचायची आणि त्यावर आधारित निबंध लेखन करायचे। आणि दुसरा आहे पाणी वाचवणे काळाची गरज, या विषयावर तुमचे विचार लिहायचे 8 गुणांसाठी। बघा, आता हा निबंध पाणी वाचवणे काळाची गरज, हा निबंध अशा पद्धतीने लिहायचा आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा मराठी विषयाचा द्वितीय सत्र परीक्षेचा आजच झालेल्या पेपरची आन्सर शीट आपण या ठिकाणी पाहिलेली। आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे। यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।